समाचार अब तक, सत्य का साहस। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्तानं बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी काठोर रोड गिट्टी खदान स्थित संबोधी बुद्ध विहार द्वारा रक्तदान शिबिराचे तसेच दंत तपासणी, नेत्र तपासणी 17 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजतापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते। उन्हाळ्यात रक्ताची एकंदरीत मागणी व पुरवठा यात बरीच तावत असते, त्यामुळे अनेकदा गरजू रुग्णांना रक्तासाठी बरीच पायपीट करावी लागते। तेव्हा आपले सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत संबोधी बुद्ध विहारद्वारे मागील अनेक वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन करत असते। महारक्तदान शिबिरात संबोधी बुद्ध विहारातील उपासकांनी तसेच सदस्यांनी मोलाचे योगदान दिले। तसेच महारक्तदान शिबिराला यशस्वी करण्याकरिता संबोधी विहारचे अध्यक्ष रुपाली गोडबोले, प्रीतम मेश्राम, विजय मोहाडे, सुलभ बागडे आदींनी अथक परिश्रम घेतले। या महारक्तदान शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नागरिकांचा आरोग्य शिबिराला चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती संबोधी बुद्ध विहारचे अध्यक्ष रुपाली गोडबोले यांनी समाचार अब तकला दिली आहे। दरवर्षी 14 एप्रिलला निमित्ताने ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करत असतो। तर दरवर्षी 50 लोक तरी ब्लड डोनेट करतात, त्यापेक्षा जास्तही करतात। आता सुरुवात झालेली आहे, तर आतापर्यंत 20 लोकांनी केले असतील आणि आणखी येणार आहे। तर हा कॅम्प 3 वाजेपर्यंत आहे। आपण असंच दरवर्षी साजरा करतो आणि खूप मोठ्या संख्येने हा कॅम्प आपण साजरा करतो। आमच्या संबोधी बुद्ध विहारामध्ये आरोग्य शिबिर आहे, दंत तपासणी आहे आणि नेत्र तपासणी आहे। हे शिबिर आम्ही आयोजित केलेले आहे। गेली 5 ते 6 वर्षांपासून करुणा फाउंडेशन तर्फे ब्लड डोनेशन कॅम्पचे आयोजन करून सरकारी ब्लड बँकला बोलविण्यात येते, अशी माहिती मेयो हॉस्पिटल ब्लड बँकचे समाज सेवा अधीक्षक चेतन मेश्राम यांनी समाचार अब तकला सांगितलंय। मागच्या 5-6 वर्षापासून मी सतत करुणा फाउंडेशन तर्फे हे जे ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करण्यात, त्यामध्ये आम्हाला सरकारी ब्लड बँकला इथे बोलावलं आणि दरवर्षीप्रमाणे यावेळेस पण मोठ्या जोमाने लोकांचा प्रतिसाद मिळतो। हे जे ब्लड आम्ही कलेक्ट करतो इथं, ते ब्लड आम्ही पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट गरीब पेशंट्सला आम्ही उपलब्ध करून देत असतो आणि या पेशंट्स आम्ही जे गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जे लोक येतात ते पूर्ण गरीब तबक्यातून येतात, त्यांच्याकडनं हा ब्लड आम्ही उपयोगात आणत असतो। तर करुणा फाउंडेशनचं मागच्या 7-8 वर्षापासून जे सहयोग आम्हाला सरकारी ब्लड बँकला मिळतं ते अतुलनीय आहे आणि यासोबतच पुढे पण अशाच पद्धतीने आम्हाला मदत व्हावी अशी आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतो आणि बाबासाहेबांची समाचार अब तक न्यूज साठी रिंकू पांतावणे, नागपूर।